अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्ही स्वामींची मनापासून सेवा करता, त्यांच्यावर श्रद्धा करता, विश्वास ठेवता आणि नामस्मरणसुद्धा करता. परंतु हे सर्व करत असताना आपण जी काही सेवा करतो ना, ती स्वामी महाराजांना खरंच आवडते का? स्वामींना आपली सेवा आवडती, मग हे आपल्याला कशावरून कळते? ते कोणते संकेत देतात? आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की स्वामी महाराजांना जर आपली सेवा आवडली किंवा त्यांनी आपली सेवा स्वीकारली तर आपल्याला हे 5 संकेत दिसून येत असतात. मग ते कोणते संकेत आहेत 5? चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की स्वामींना आपली सेवा आवडली तर आपल्याला हे 5 संकेत ते देत असतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता आपल्याला शेवटपर्यंत पाहायचं आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुम्ही स्वामींची खूप वर्षापासून सेवा करता, भक्ती करता, परंतु स्वामी महाराजांना तुमची सेवा आवडली आहे. चला मग तुमची सेवा आवडली तर कोणता संकेत आहे बरं? पहिला संकेत आहे मनशांती. बघा, तुम्ही स्वामींची सेवा करता, तुमचं मन शांत होतं. म्हणजे काय, ह्याच्या अगोदर मन शांत होतं का? तर नव्हतं. कारण तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन आलं किंवा एखादं दुःख झालं तर आपलं मन कसं असतं बघा ना. आपलं मन आता सध्या इथं असलं ना तर एका सेकंदात आपलं मन हे जग फिरून येतं. त्यामुळं आपल्याला सर्वात प्रथम काय पाहिजे असते तर मनशांती. परंतु जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करताना, त्यांचं नामस्मरण करता, तेव्हा तुमची जी काही मनशांती असते ना ती शांत झालेली असते. म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा ताण तुमच्यावर नसतो, कुठल्याही गोष्टीचं टेन्शन तुम्हाला राहत नाही. त्यावेळेस असं समजून जायचं की स्वामींची कृपा आपल्यावर आहे, स्वामींना आपली सेवा आवडली आहे. कारण या जगात मन शांत नसेल तर कुठलीही कुठलंही काही करायची गरज नाही. तुमचं मन शांत असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज नाही. त्यामुळं आपल्या जीवनात पहिला संकेत आहे की तुमचं मन शांत होणे खूप गरजेचं आहे. आणि हाच संकेत आहे की स्वामींना तुमची सेवा आवडली आहे. मनात जर चिंता असेल, अशांती असेल तर छोट्या छोट्या गोष्टीचा आपल्याला राग येतो. परंतु आपल्यावर स्वामींची कृपा जर झाली तर आपलं मन हे नेहमी शांत राहतं. ही पहिली पायरी आहे. एखाद्या वेळेस आपल्याला असं होतं की आपला स्वभाव असा होता, थोड्या गोष्टीवरून आपल्याला राग यायचा, चिडचिड व्हायची, आणि अचानक जर तो व्यक्ती बदलू लागला, त्यांच्यामध्ये थोडा चेंज झालेला दिसला तर तो छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेत राहिला, त्याची चिडचिड बंद होत राहिली, तर समजून घ्यायचं की आपल्यावर स्वामींची कृपा आहे. जर आपण स्वामींची सेवा करतो तर स्वामींना आपल्याला त्याच्यातून ही सेवा आपल्याला स्वामींना आपली आवडली आहे. त्यामुळे आपल्या जीवनात जे काही टेन्शन आहे ना ते सर्व शांत होऊ लागलं आहे. तर समजा स्वामीवर तुमची कृपा आहे आणि स्वामींनी तुमची सेवासुद्धा स्वीकारली आहे. हा पहिला संकेत आहे. दुसरा संकेत आहे तो म्हणजे संकट. म्हणजे कसं, एखादं संकट तुमच्यावर आलं आहे आणि तुम्ही त्याच्यावर सहज विजय मिळवला आहे. समोर खूप मोठं संकट उभं होतं, परंतु तरीसुद्धा आपण त्याच्यातून खूप अलगदपणे बाहेर पडलो. का माहीत कसं बाहेर पडलो हे आपल्याला जाणवतसुद्धा नाही. परंतु हा चमत्कार आपल्याला स्वामी महाराजांनी केलेला असतो. स्वामींची शक्ती आपल्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपली सेवा इतकी प्रभावशाली आहे की संकेत घाबरून पळून जातात. बऱ्याचदा आपल्याला असं जाणवते की आपण खूप मोठ्या संकटात आहोत, तरी पण आपण त्या संकटातून नकळत बाहेर पडलो. म्हणजे आपल्याला कळत नाही की काय झाले, परंतु आपल्याला ह्या ठिकाणी असं जाणवतं की स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत. ते प्रत्येक संकटातून आपल्याला अलगद बाहेर काढतात. स्वामी सांगतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसंच आहे, आपल्यासोबत नेहमी असं होतं. हे संकेत हा दुसरा आहे. तिसरा संकेत म्हणजे काय, तर स्वामींच्या मूर्तीमध्ये तुम्हाला हसरा चेहरा दिसणे किंवा स्वामींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चमक दिसणे. बघा, एखाद्या वेळेस असं असतं की मूर्ती किंवा फ्रेम असते ना, आपण त्याच्याकडे पाहतो आणि कधी तुम्ही केंद्रात गेला, मठात गेला, तेव्हा स्वामींची मूर्ती असते ना, आपण त्यांच्यासमोर बसतो तर असं वाटतं की स्वामी एकटक आपल्याकडे बघतात किंवा आपल्याकडे बघून ते हसतात. असं तुम्हाला जाणवतं का? आम्हाला नक्की सांगा. आणि असं जाणवलं की स्वामींच्या चेहऱ्याकडे आपण बघत बसतो, बघितलं की त्यांच्या चेहऱ्यावर खूप अशी चमक असते, असं आपल्याला जाणवतं की ते आपल्याबरोबर हसतात, आपल्याकडे एकटक बघतायत. तर अशा वेळेस आपल्याला समजून जायचं की स्वामी महाराजांना आपली सेवा आवडली. हा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. बघा, तुम्ही कधीतरी स्वामींच्या फोटोसमोर थोडं बसा, 5 मिनटं,
आणि त्यांच्या चेहऱ्याकडे एकटक बघा. बघा स्वामी महाराज तुम्हाला हसलेले दिसतील, कारण तुमची सेवा जर तुम्हाला त्यांना आवडली ना तर ते नक्कीच हसतील, कारण तुमची सेवा त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचली आहे. म्हणूनच तर ते तुमच्याकडे बघून हसतात ना, त्यावेळेस ते अंतःकरणाला स्पर्श झाला, त्यामुळे ते तुमच्याकडे बघून हसतात. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, घरी बघा किंवा मठात गेल्यानंतरसुद्धा तुम्ही हे बघू शकता. चला तर जाणून घेऊया चौथा संकेत कोणता आहे. तुमच्या कामात अडथळे येतात किंवा काही अडचणी येतात, त्यावेळेस काय होतं बघा, तुम्ही एखाद्या काम करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश अडचणी येतात, परंतु स्वामींना तुमची सेवा आवडली ना तर तुमच्या कामात जे काही अडचणी येतात म्हणजे अपयश येतं, ते तुम्ही सेवा केली ना तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश हे कायम येत असतं. म्हणजे त्या अडचणी असतात ना त्या कमी होऊ लागतात. एखाद्या कामात आपला हातभार लागला की लगेच काम झालं पाहिजे आणि ते काम लगेच होतं. मग त्यावेळेस आपल्याला काही कष्ट करावं लागत नाही किंवा खूप धावपळसुद्धा करावं लागत नाही, तरी पण आपलं काम होतं ना ते अलगद होतं. म्हणजे हातात घेतलेलं काम लगेच होतं, म्हणजे अनपेक्षितपणे ते होऊ लागतं. तर समजा स्वामींनी आपली सेवा स्वीकारली आहे, हे संकेत आहे चौथा, स्वामींनी आपली सेवा स्वीकारल्याचा. पाचवा आहे आपल्या वाणीत गोडवा. बघा, तुम्ही काही लोकांचं बोलणं ऐका ना, असं वाटतं की त्यांचं बोलणं आपण ऐकतच राहावं, कारण त्यांच्या वाणीमध्ये एवढा गोडवा असतो ना ते आपल्याला ऐकतच बसावा असं वाटतं. म्हणजे पाचवा संकेत आपल्या वाणीत गोडवा निर्माण होणे, हा आहे पाचवा संकेत. बघा, आपल्या वाणीत जेव्हा गोडवा निर्माण होतो, आपला आत्मविश्वास वाढतो, आपल्या बोलण्यात सकारात्मकता येते, गोडवा येतो, लोक आपल्या बोलण्यावरून ते आनंदी होऊ लागतात, आपला आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात वाढतो, ज्यामुळे आपण कोणत्याही कुठल्याही वस्तूची किंवा कशाचीही भीती न बाळगता आपलं मन मांडतो. तेव्हा स्वामी सांगतात की स्वामींची सेवा आपल्याला आवडली आहे, हा पाचवा संकेत आपल्याला दिसू लागतो. आपली सेवा अशी चालू ठेवा आणि सदैव स्वामी आपल्या पाठीशी आहेत. तुम्हाला बघा, ह्यापैकी कोणते संकेत अनुभवायला मिळाले आहेत का? जसं की आता पाचवा संकेत सांगितला की तुमच्या वाणीत गोडवा निर्माण होणे, कारण स्वामी नामात खूप अशी ताकद आहे. तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण केलं ना तर तुमच्या वाणीवर नक्कीच तुम्ही विजय मिळवून तुम्ही कुणालाही वाईट बोलणार नाही, कारण स्वामीचं नामस्मरण केलं ना तुमच्या मनामध्ये चांगल्या प्रकारे एक पॉझिटिव्ह लहरी निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही कोणालाही असं वाईट बोलत नाहीत, कोणालाही द्वेष देत नाहीत, त्यामुळे तुमची वाणी ही नक्कीच गोड बनते ना. आणि वाणी जर गोड असेल तर तुम्हाला पैशाची गरज नाही. असं म्हणतात की वाणी ही नेहमी गोड ठेवावी. तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल, परंतु तुम्ही जर एखाद्याला रस्त्यावरून त्याच्याकडे बघून नुसती स्माईल न जरी केली ना आपण, तरीसुद्धा त्या माणसाने आपल्याकडे बघून स्माईल केली, त्या व्यक्तीने आपल्याकडे बघून स्माईल केली, तरीसुद्धा समजून जा की त्याचा चेहरा हा अर्धा, म्हणजे त्याचं दुःख अर्धं संपतं असं महाराज म्हणतात. त्यामुळं असं लक्षात ठेवा. हे 5 संकेत आहेत ना, ते स्वामी महाराज म्हणजे तुम्ही स्वामींची सेवा करतात ना त्याच सेवे करायला हे 5 संकेत मिळत असतात, हे लक्षात ठेवा. मनशांती. दुसरं आहे की तुम्ही कुठल्याही संकटातून अलगद बाहेर पडण्या. तिसरं आहे ताणतणाव. चौथा आहे की तुम्हाला कुठल्याही गोष्टीत अपयश येत असेल तर अचानक तुम्हाला यश मिळतं. आणि 5वा आहे तुमच्या वाणीमध्ये गोडवा. बघा, हे 5 संकेत जर तुम्हाला मिळत असेल तर स्वामींनी तुमची सेवा स्वीकारली हे लक्षात ठेवा. आणि स्वामींचं नामस्मरण आजच्या दिवसापासून तुम्ही जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा, कारण स्वामी तुमच्या जवळ आहेत आणि तुमची सेवा त्यांना आवडली आहे. स्वामी महाराज त्यांना स्वीकार करतात ज्यांना ते आवडतात. म्हणजे जी व्यक्ती स्वामींना आवडते ना त्याच व्यक्तींना स्वामी महाराज आपल्या सेवेत हे आणत असतात. त्यामुळे तुम्ही स्वतःला भाग्यशाली समजा की स्वामींनी तुम्हाला तुमच्या सेवेत, त्यांच्या सेवेत आणले. तुम्ही स्वतःहून त्यांच्या सेवेत येत नाहीत, तर स्वामी महाराज ते आपल्याला त्या सेवेत आणत असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आजपासून तुम्ही स्वामींचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. 24 तास कुठल्याही स्थितीत तुम्ही असताना तरीसुद्धा नामस्मरण करायला काही हरकत नाही. त्याला कुठलंही बंधन नाही, त्याला कुठलेही नामस्मरणाला नियम नसतात, हे लक्षात ठेवा. आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं असतं. आणि स्वामी महाराज कुठल्याही गोष्टी त्यांच्यापाशी ठेवत नाहीत. म्हणजे तुम्ही नुसतं एकदा तरी श्री स्वामी समर्थ म्हटलात ना तरीसुद्धा स्वामी महाराज ते उधार तुमच्याकडे ठेवून घेत नाहीत, त्याचं फळ तुम्हाला देतात.
म्हणजे कुठलीही गोष्ट ते त्यांच्याकडे ठेवून घेत नाही, त्यांचं फळ त्यांना मिळतं. म्हणून तुम्ही जेवढी सेवा करता ना, त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळतं. ते नक्कीच मिळतं आणि ते आपल्याला चांगलं पाहिजेलं असतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे चांगलं फळ करा, चांगलं कर्म मिळा. श्री स्वामी समर्थ.